नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुळ राशी. तुळ राशीच्या जीवनात 2026 हे वर्ष सामान्य घटनांनी भरलेलं नसून नियतीने आधीच ठरवलेला एक अत्यंत निर्णायक टप्पा असणार आहे. कारण या वर्षात एक नाव, एक तारीख आणि एक जागा असे संकेत एकामागोमाग एक समोर येतील, जे सुरुवातीला जरा साधे वाटतील, पण त्यामागे दडलेला अर्थ समजला तर तुमच्या लक्षात येईल की हेच संकेत तुमच्या नशिबाची दिशा बदलण्यासाठी आलेले आहेत. आणि ज्योतिषशास्त्र सांगते की असे योग आयुष्यात वारंवार येत नाहीत. म्हणून हा काळ ओळखणं आणि समजून घेणं फार आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण तुळ राशींसाठी 2026 मध्ये घडणाऱ्या त्या विशेष घटनांबद्दल सविस्तर असे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्या दुर्लक्ष केल्यास संधी हातातून निसटू शकते आणि योग्य वेळी लक्ष दिल्यास जीवनाला पूर्णपणे नवी दिशा मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे आणि लक्ष देऊन नक्की पहा. तुळ राशींच्या आयुष्यात 2026 हे वर्ष साधं नसून नियतीने फार आधीपासून ठरवलेला एक महत्त्वाचा असा विलंबबिंदू ठरणार आहे. कारण या वर्षात ग्रहांची अशी दुर्मिळ रचना होत आहे जी थेट नशिबाच्या देशांवर परिणाम करते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार जे बदल या काळात घडतील ते फक्त तात्पुरते नसून पुढील अनेक वर्षांची दिशा ठरवणारे असतील. त्यामुळे या वर्षाकडे केवळ भविष्य म्हणून न पाहता एक जागरूक काळ म्हणून पाहणं फार गरजेचं आहे. 2026 मध्ये तुळ राशींच्या जीवनात एक असे नाव समोर येईल जे सुरुवातीला साधं वाटेल, पण हळूहळू लक्षात येईल की त्या नावामागेच मोठा बदल दडलेला आहे. आणि हे नाव एखाद्या व्यक्तीचं असो, एखाद्या जागेचं असो किंवा एखाद्या संधीचं असो, त्याचा प्रभाव हा इतका खोलवर असेल की त्या नावामुळेच घेतलेला एक निर्णय आयुष्याची संपूर्ण दिशा बदलू शकतो. ज्योतिषशास्त्र सांगते की 2026 मध्ये एक विशिष्ट तारीख तुळ राशींसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कारण त्या दिवशी घडणारी एखादी घटना, छोटी घटना जरी सामान्य वाटली तरी तिचा परिणाम हा भविष्यात मोठ्या स्वरूपात दिसून येईल. आणि म्हणूनच त्या काळात मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता सजग राहणं फार आवश्यक आहे. या वर्षात एक विशिष्ट जागा वारंवार मनात येईल किंवा अचानक त्या जागेशी संबंधित परिस्थिती निर्माण होईल. आणि ही जागा केवळ भौगोलिक नसून कर्माशी जोडलेली असेल, जिथे जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय या नशिबाला कलाटणी देणारा ठरू शकतो. म्हणून अशा वेळी अंतःकरणाचा आवाज ऐकणं हे तुळ राशींसाठी फार महत्त्वाचं आहे. वर्षात एक विशिष्ट जागा वारंवार मनात येईल किंवा अचानक त्या जागेशी संबंधित परिस्थिती निर्माण होईल. आणि ही जागा केवळ भौगोलिक नसून कर्माशी जोडलेली असेल, जिथे जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय नशिबाला कलाटणी देणारा ठरू शकतो. म्हणून अशा वेळी अंतःकरणाचा आवाज ऐकणं फार गरजेचं आहे. 2026 मध्ये तुळ राशींच्या लोकांनी सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे खेचण्यासाठी योग्य उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ग्रहांची साथ असूनही योग्य दिशेने पावलं उचलली नाही तर संधी निसटू शकते. आणि म्हणूनच मी खाली काही खास प्रोडक्ट दिलेले आहेत जे तुळ राशींसाठी ऊर्जा संतुलन आणि भाग्यवृद्धीसाठी उपयोगी मानले जातात. आणि ते तुम्ही तिथून नक्कीच विश्वासाने खरेदी करू शकता. या वर्षात शनीचा प्रभाव संयम शिकवणारा ठरेल, तर गुरुचा प्रभाव हा योग्य मार्ग दाखवणारा असेल. आणि या दोघांच्या संतुलनामुळे तुळ राशीला स्वतःच्या चुका ओळखण्याची आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळेल, जी आयुष्याला स्थैर्य देणारी ठरेल. 2026 मध्ये अनेक वेळा असे वाटेल की गोष्टी हळू चालल्या आहेत, पण प्रत्यक्षात नियती आतून मोठी तयारी करत असेल. आणि जे लोक घाई न करता योग्य वेळेची वाट पाहतील त्यांच्यासाठी हा काळ अचानक उंच झेप घेऊन येईल. राशी स्वामी शुक्राचा प्रभाव या काळात अधिक तीव्र होत जाणार असून त्यामुळे आकर्षण, संवाद कौशल्य आणि लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढेल. याच गुणांचा योग्य वापर केला तर अडलेली कामं सहज मार्गी लागू शकतात. 2026 मध्ये काही जुने अडथळे संपुष्टात येतील आणि त्यामागे एखादी अशी व्यक्ती किंवा परिस्थिती असेल जी पूर्वी महत्त्वाची वाटत नव्हती, पण तिच्यामुळेच मोठा मार्ग मोकळा होईल. या वर्षात आर्थिक बाबतीत अचानक संधी येऊ शकते, पण ती स्वीकारण्याआधी पूर्ण विचार करून निर्णय घेणं हे तुळ राशींच्या जातकांसाठी खूप आवश्यक आहे. कारण योग्य निर्णय घेतल्यास स्थैर्य मिळेल आणि चुकीचा निर्णय घेतल्यास पुन्हा विलंब निर्माण होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये तुळ राशीनं शब्दांपेक्षा कृतीवर भर दिल्यास लोकांचा विश्वास हा आपोआप वाढेल आणि हाच विश्वास पुढे जाऊन मोठ्या संधीचं दार उघडेल. या काळात मानसिक स्पष्टता वाढेल
आणि अनेक वर्षांपासून मनात असलेले प्रश्न हे हळूहळू सुटू लागतील, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय अधिक ठाम होतील. 2026मध्ये काही प्रवास अनपेक्षित असतील आणि त्या प्रवासादरम्यान मिळालेली ओळख किंवा अनुभव भविष्यात फार उपयोगी ठरेल. म्हणून अशा संधीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. या वर्षात काही गोष्टी संपल्यासारख्या वाटतील, पण प्रत्यक्षात त्या नव्या सुरुवातीची नांदी असतील. आणि म्हणूनच कोणत्याही समाप्तीला भीतीने न पाहता परिवर्तन म्हणून स्वीकारणं खूप गरजेचं आहे. तुळ राशीच्या लोकांनी 2026मध्ये संयम, विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नशिबाची साथ ही आपोआप मिळत जाईल आणि अडलेली वाटसुद्धा मोकळी होईल. या काळात योग्य उपाय केल्यास ग्रहदोषांचे परिणाम कमी होऊ शकतात आणि म्हणूनच आध्यात्मिक शिस्त पाळणं फार लाभदायक ठरेल. 2026 हे वर्ष कर्म आणि फळ यांचं संतुलन साधणारं ठरेल आणि जेवढं प्रामाणिक प्रयत्न केले जातील तेवढंच त्याचं फळ चांगलं मिळेल. एक नाव, एक तारीख आणि एक जागा हे त्रिकूट लक्षात ठेवा, कारण याच माध्यमातून नियती तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि योग्य वेळी तो संवाद समजून घेतल्यास आयुष्याची दिशा ही बदलू शकते. हे तुळ राशीच्या जातकांनी लक्षात ठेवा. तुळ राशींसाठी 2026 हा केवळ भविष्यकाळ नसून स्वतःला ओळखण्याचा आणि योग्य मार्ग निवडण्याचा खरा काळ आहे. आणि जो काळ समजून घेईल त्याच्यासाठी राशी स्वामींचा चमत्कार नक्कीच अनुभवायला मिळेल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. तुळ राशींसाठी 2026 हा केवळ भविष्यकाळ नसून स्वतःच्या आयुष्यातील संकेत ओळखण्याचा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा काळ आहे. कारण राशी स्वामींचा चमत्कार हा नेहमी मोठ्या आवाजात होत नाही, तर तो अनेकदा शांतपणे आपल्या आयुष्यात बदल घडवून आणतो. म्हणून या व्हिडिओमधील माहिती जर तुमच्या मनाला पटली असेल आणि काही संकेत तुमच्या आयुष्याशी जुळले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करून राशी स्वामी चमत्कार या चॅनलचे खास सदस्य व्हा आणि तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तसेच मी खाली तुळ राशींच्या जातकांसाठी काही प्रोडक्ट मी खाली टॅग केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की चेक करा. कारण अनेक वेळा योग्य उपाय योग्य वेळी केल्यास अडलेलं भाग्यही मार्गी लागू शकतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते प्रोडक्ट तिथून खरेदी करू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण तुळ राशींसाठी आणखी खोल आणि महत्त्वाचे संकेत घेऊन येणार आहोत. म्हणून चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.